नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत मॅथमध्ये लेसन नंबर 3 इंटिग्रल्स या पेजवरचं या लेसनचं पेज नंबर 84 यातलं आज आपण लर्न करणार आहोत। शोईंग इंटिग्रल्स ऑन द नंबर लाईन्स, या ठिकाणी नंबर लाईन्स दिलेली आहे आणि या नंबर लाईन्सचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलेलं आहे। दिस इज कॉल्ड नंबर लाईन्स, ही आहे नंबर लाईन्स। द पॉइंट ऑन अ नंबर लाईन विच इज मार्क 0 इज कॉल्ड द ओरिजिन। इट इज कॉल्ड नंबर लाईन आणि इट इज 0। या ठिकाणी ही एक नंबर लाईन दिलेली आणि या सेंटरला दिलेला आहे 0, या 0ला म्हणता ओरिजिन। ऑन द लेफ्ट अँड राईट ऑफ अ 0, ह्या 0च्या लेफ्ट साईडला काही नंबर आहे आणि 0च्या राईट साईडला काही नंबर आहेत। पॉईंट्स आर मार्क ॲट अ इक्वल डिस्टन्स, हे सगळे इक्वल डिस्टन्सने या ठिकाणी नंबर लिहिलेले आहेत। द नंबर शोन बाय पॉईंट ऑन द राईट आर पॉझिटिव्ह नंबर, या ठिकाणी या 0च्या राईट साईडला जेही नंबर आहेत हे पॉझिटिव्ह नंबर आहेत। अँड दोज शोन बाय पॉईंट ऑन द लेफ्ट आर निगेटिव्ह नंबर्स, आणि 0च्या लेफ्ट साईडला जे नंबर आहेत ते निगेटिव्ह नंबर आहे। तर या ठिकाणी 0 ओरिजिन नंबर, 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर। मग या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर कोणकोणते आहेत? +1, +2, +3, +4, +5, +6, +7 डॅश डॅश, हे सर्व पॉझिटिव्ह नंबर आहेत। त्यानंतर निगेटिव्ह नंबर कोणकोणते? -1, -2, -3, -4, -5, -6 एक्सेट्रा। तर अशा प्रकारे हे आहेत निगेटिव्ह नंबर्स। या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर हे या ठिकाणी दिलेले आहे, जे ह्या नंबर लाईनवरून मी एक्सप्लेन केलेले आहे। तर आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4 हा या ठिकाणी लर्न करणार आहोत। प्रॅक्टिस सेट नंबर 4, क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर। आता खाली नंबर दिलेले आणि या नंबरवरून आपल्याला कोणता नंबर पॉझिटिव्ह आहे आणि कोणता नंबर निगेटिव्ह आहे हे राईट डाऊन करायचं आहे। तर मी माझ्या नोटबुकमध्ये ते नंबर्स राईट डाऊन केलेले आहेत। Classify the following number as positive number and a negative numbers. -5 + 4 -2 7 + 26 -49 -37 19 -25 + 8 5 -4 -12 27। या क्वेश्चनचं आन्सर आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर आपल्याला त्या क्वेश्चनमधून शोधायचे आहेत। मग जेही नंबरच्या अगोदर प्लस हे साईन आहे तर ते आहेत पॉझिटिव्ह नंबर, आणि काही नंबरच्या अगोदर साईन नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपण प्लस साईन आहे असं समजायचं आणि तोही नंबर पॉझिटिव्ह नंबर या ठिकाणी राईट डाऊन करू शकतो। मग इथं पॉझिटिव्ह नंबर्स दिलेले आहेत +4 7 +26 +8 27 19 5, दिस इज पॉझिटिव्ह नंबर। निगेटिव्ह नंबर, मग निगेटिव्ह नंबर म्हणजे ज्या नंबरच्या अगोदर मायनसचं प्रॉपर साईन असतं। मग -5 -2 -49 -37 -24 -4 -12, अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी सॉल्व केला आहे। नंतर क्वेश्चन नंबर सेकंड, गिव्हन बिलो आर द टेम्परेचर इन द सम सिटीज। खाली काही सिटीजचे या ठिकाणी टेम्परेचर दिलेले, राईट देम युजिंग द प्रॉपर साईन। तर हे जे टेम्परेचर दिलेले त्या टेम्परेचरला आपल्याला प्रॉपर साईन द्यायचं आहे, म्हणजे प्लसचं द्यायचं किंवा मायनसचं द्यायचं। मग या ठिकाणी प्लेस दिलेले आणि टेम्परेचर दिले। प्लेस आहे सिमला, त्याचं टेम्परेचर आहे 7°C बिलो 0°C, म्हणून 0°C कमी आहे। त्यानंतर लेह याचं टेम्परेचर दिलेलं आहे 12°C बिलो 0°, नंतर दिल्ली 22°C अबो 0°, आणि नागपूर 31°C अबो 0°। तर अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचा आन्सर आहे, या ठिकाणी शिमलाचं टेम्परेचर दिलेलं आहे 7°C बिलो 0°C, म्हणजेच 0°C 7°C हे कमी आहे। मग कमी असलं म्हणजे त्या ठिकाणी त्याला साईन कोणतं द्यायचं? मायनस, म्हणून इथं आन्सर आहे -7°C। त्यानंतर लेह
12 अंश सेल्सिअस बिलो 0 अंश. 0 अंशपेक्षा 12 अंश सेल्सिअस हे कमी आहे. बिलो मीन्स खाली किंवा कमी आहे. मग त्याला साईन कोणतं द्यायचं? मायनस. -12 अंश सेल्सिअस. त्यानंतर दिल्ली 22 अंश सेल्सिअस अबो 0 अंश. या ठिकाणी 0 अंशच्या अबो म्हणजे वर आहे. 22 अंश सेल्सिअस म्हणजे 0 अंशापेक्षा वरती आहे म्हणजे जास्त आहे. तर त्याला साईन द्यायचं प्लस, म्हणून +22 अंश सेल्सिअस. नागपूरचं 31 अंश सेल्सिअस अबो 0 अंश सेल्सिअस. 0 अंश सेल्सिअसपेक्षा वर आहे 31 अंश सेल्सिअस म्हणजे या ठिकाणी साईन येईल प्लसचं, म्हणून +31 अंश सेल्सिअस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साईन. खाली काही एक्झाम्पल दिलेले आणि त्या एक्झाम्पलमधून आपल्याला जे अंक दिलेले त्या अंकांना आपल्याला प्रॉपर साईन द्यायचे. मग या ठिकाणी क्वेश्चन आहे, अ सबमराईन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो सी लेवल. सबमराईन हा असा पॉईंट आहे की जो सी लेवलपेक्षा खाली आहे 512 मीटरने. मग खाली असलं म्हणजे त्याला साईन कोणतं द्यायचं? मायनस, म्हणून त्याचा आन्सर येईल -512 मीटर. नेक्स्ट, द हाईट ऑफ द मीटर एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज. हिमालयामधलं सर्वात हायेस्ट असं जे काही शिखर आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट. इज 8848 मीटर. तर ते कसं आहे? या ठिकाणी 8848 मीटर एवढं उंच आहे. म्हणजेच ते त्या ठिकाणी उंच असल्यामुळे त्याला साईन येईल प्लसचं, म्हणून त्याचा आन्सर येईल +8848 मीटर. हायेस्ट मीन उंच. थर्ड, अ काईट इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. जमिनीपासून पतंग इतकी उंच गेली आहे की त्याचं उंचीचं प्रमाण आहे 120 मीटर. म्हणजे ती उंच गेलेली, वर गेलेली. मग वर जातं त्याला साईन देतो आपण प्लस, म्हणून इथं येईल +120 मीटर. अँड लास्ट क्वेश्चन, द टनेल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 मीटर अंडर द ग्राउंड. जमिनीच्या खाली 2 मीटर एक बोगदा आहे, म्हणजे तो जमिनीच्या खाली आहे. मग खाली म्हटलं म्हणजे त्याला साईन द्यायचं मायनस, म्हणून या ठिकाणी -2 मीटर. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 4 हा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.